इतर लोक खिशातून 10 रुपये काढत नाही, पण मनोज पवार यांनी सो खर्चातून एवढा खर्च केला. सो खर्चातून त्यांनी अंतरवाली सराटीला माणसं घेऊन गेलेली. तुम्हाला 4 उमेदवारांचे नावं सांगतो. 4 उमेदवारांमधून कोण दोघं जण टप राहील ते सांगायचं आहे मला. पहिला उमेदवार आहे हर्षवर्धन जाधव, दुसरा आहे मनोज पवार, तिसरा आहे उदयसिंग राजपूत आणि संजनाताई. आपण हे बंधू आहे आपल्या शेतकरी, यांचे पुत्र आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया. काय बंधू, काय नाव आहे तुमचं? अक्षय ज्ञानेश्वर थेटे. काय तालुक्याची काय परिस्थिती? तालुक्याची बरीच बिकट परिस्थिती झालेली. कशामुळे झाली? हे पहिले जे आमदार होते ना, त्यांनी काही विकास नाही केलेला गावाचा, आपला कन्नड सोयगाव तालुक्याचा. आणि मला एक सांगा की काय कोण करू शकतं बरं, आपल्या तालुक्याला कोण वरती आणू शकतं, कोण विकास करू शकतं? आपल्या तालुक्याला आणणारे फक्त मनोज दादा पवार हेच आणणारे. काय काय त्यांचं काय नेमकं काय कामं वाटलं तुम्हाला? त्यांनी भरपूर काही कामं केलेले आणि मंदिर आमच्या गावामध्ये पण 1 लाख रुपये दिलेले. अच्छा, गावाला निधी दिलेला आहे गावाला का? निधी दिलेला आहे. अजून काय काम सांगता येईल मनोज भाऊचं? मनोज भाऊचं बरंच काम सांगता येतील. काय एखादं उदाहरण? मराठ्यासाठी खूप लढले ते. आपल्या अंतरवाली सराटीला जायला त्यांनी गाड्या दिलेल्या जेहूरमधून. बाकीचे इतर लोक समजा 1 रुपया पण खर्च न करता आम्हाला घेऊन गेले बा ते. इतर लोक खिशातून 10 रुपये काढत नाही, पण मनोज पवार यांनी सो खर्चातून एवढा खर्च केला. सो खर्चातून त्यांनी अंतरवाली सराटीला माणसं घेऊन गेलेले. मराठ्यांसाठी खूप केलेलं आहे मनोज पवारनी. मराठा जे आहेत ते यावेळेस त्यांना मतदान करतील. हो अच्छा, हो, कन्नड सोयगाव तालुक्यामध्ये त्यांना खूप मतदान पडेल. बरं, मी तुम्हाला 4 उमेदवारांचे नावं सांगतो. 4 उमेदवारांमधून कोण दोघं जण टप राहील ते सांगायचं आहे मला. पहिला उमेदवार आहे हर्षवर्धन जाधव, दुसरा आहे मनोज पवार, तिसरा आहे उदयसिंग राजपूत आणि संजनाताई. या 4मधून 2 जोडी की एकमेकांच्या समोर येईल असे सांगायचे आहेत. मनोज पवार आणि हर्षवर्धन दादा. मनोज पवार आणि हर्षवर्धन जादा हे एकमेकांच्या समोर असेल, यांच्यामध्येच खरी लढत होणार आहे असंच या शेतकरी पुत्रांचं म्हणणं आहे.